नमस्कार. RMBT मध्ये एक एक्झाम्पल बघूया. व्हेरीफाय रोल्स थिअरम फॉर फंक्शन fx इज इक्वल टू sin x प्लस cos x प्लस 7 वेअर x बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0 to 2π. म्हणजे एक रिअल व्हॅल्यूड फंक्शन दिले, कारण sin cos यांच्या सगळ्यांचे रिअल व्हॅल्यूज आहेत. प्लस 7 आहे. x बिलॉंग्स टू काय दिले 0 to 2π ह्या इंटरवल मध्ये दिले. आता फक्त कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे का फंक्शन तेवढे चेक करायला लागेल. आणि व्हेरीफाय रोल्स मीन व्हॅल्यू थिअरम याचा अर्थ काय, ते कंटिन्युअस डिफरन्शिएबल असेल की मेन पॉईंट कुठला चेक करायचा असतो की एफ ए इज इक्वल टू एफ बी आहे का. एफ ए इज इक्वल टू एफ बी असेल तर देअर एक्झिस्ट सम पॉईंट सी बिलॉंग्स टू ए बी असं आपण म्हणू शकतो. आणि तो सी आपण फाइंड आउट पण करू शकतो की एक्झॅक्टली कुठला पॉईंट आहे वेअर एफ ए इज इक्वल टू एफ बी असताना सी हा पॉईंट कुठला असणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल एफ एक्स हे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे का एकदा चेक करायचं आणि फक्त ते लिहायचं. सिन्स साइन एक्स अँड कॉस एक्स, तर साइन एक्स अँड कॉस एक्स आर कंटिन्युअस फंक्शन. टॅन एक्स कंटिन्युअस नाही आहे, त्यामुळे ते असतं तर आपल्याला इथे फर्स्ट कंडिशनच फेल झाली असती. अर्थात टॅन एक्स कुठल्या इंटरवलवर घेतला आहे त्याच्यावर आहे. कंटिन्युअस म्हणजे त्याचा ग्राफ अनब्रेकेबल पाहिजे. टॅनचा ग्राफ काही ठिकाणी जो ब्रेक होतो त्यातला मधला इंटरवल घेतला तर टॅन इज ऑल्सो कंटिन्युअस. बट साइन एक्स आणि कॉस एक्स ऑल ओव्हर द रिअल लाईन काय असतात, कंटिन्युअस. त्याचे वेव्ह असतात ना, त्या कंटिन्युअस वेव्ज असतात. सो ऑल ओव्हर द रिअल लाईन कंटिन्युअस असतात. आणि नंबर्स म्हणजे कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे 7 वगैरे तिथं कंटिन्युअस असतातच. त्यामुळे हे सगळं कॉम्बिनेशन काय आहे, कंटिन्युअस फंक्शनचं आहे. अँड डिफरन्शिएबल आहे का चेक करायचं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतं का. सो साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, कॉस एक्सचं माहिती आहे, 7चं माहिती आहे. सो इट इज डिफरन्शिएबल ऑल्सो. सो फर्स्ट कंडिशन ज्या बेसिक आहेत त्या आहे सॅटिस्फाय होत आहेत. सो हिअर एफ एक्स इज इक्वल टू एफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 7 हे फंक्शन आहे. दिस फंक्शन एफ इज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. जो इंटरवल दिलाय 0 to 2π ह्याच्यासाठी कंटिन्युअस पण आहे, डिफरन्शिएबल. इंटरवल लिहायचा असेल तर लिहू शकता, डिफरन्शिएबल ऑन इंटरवल 0 to 2π. सो हे कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल आहेच. आता काय आपण चेक करणार की एफ ए इज इक्वल टू एफ बी होतंय का बघूया. ए म्हणजे काय, ए म्हणजे 0 इथे. हिअर ए इज इक्वल टू 0 अँड बी इज इक्वल टू 2π. सो लेट्स चेक एफ ए इज इक्वल टू एफ बी सॅटिस्फाय होत आहे. सो एफ ए इज इक्वल टू एची व्हॅल्यू इथे घालायची, मीन साइन 0 प्लस कॉस 0 प्लस 7 विच इज इक्वल टू साइन 0 इज 0 प्लस कॉस 0 1 प्लस 7 विच इज इक्वल टू 8. सो एफ एची व्हॅल्यू आली 8, म्हणजे एंड पॉईंटची व्हॅल्यू चेक करायची. एफ बी मीन्स एफ ऑफ 2π साइन 2π प्लस कॉस 2π प्लस 7. आता पुन्हा तेच सायक्लिक फंक्शन आहे ना. सो 0ची तीच 2πची व्हॅल्यू येते. साइन 2π पुन्हा 0 हा 1 आणि 7. So which is equal to 0 plus 1 plus 7 is equal to 8. So here, therefore, here FA is equal to FB मिळालं. म्हणजे रोल्स मीन व्हॅल्यू थेरमच्या पहिल्या तीनही कंडिशन इथे सॅटिस्फाय होत आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो. तर त्यांनी पुढे विचारलं असेल की तो पॉईंट पण शोधून काढा सी, तर आपण तो शोधू शकतो. देन देयर एक्झिस्ट such that f' is equal to 0. म्हणजे काय, या फंक्शनचं जे एफ डॅश असेल ते 0 ला इक्वेट केले की तो सी हा पॉईंट मिळेल. दॅट मीन्स एफ एक्सने दिलेलं त्याचं डायरेक्ट काढूया आपण. एफ डॅश एक्स इज इक्वल टू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स अँड 7चं डेरिव्हेटिव्ह 0. सो एफ डॅश एक्स इज कॉस एक्स मायनस साइन एक्स. ते जर 0 ला इक्वेट केलं तर आपल्याला हा सी हा पॉईंट मिळेल. दॅट इम्प्लाइज कॉस एक्स मायनस साइन एक्स इज इक्वल टू 0. तर इकडे ट्रान्सफर केलं की दॅट इम्प्लाइज कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स. सो आपल्याला हा कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स सॅटिस्फाय करणारा एक्स हा पॉईंट सुद्धा मिळेल, विच इज काय असणार आहे, सी असणार आहे. सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू 0. सो ह्या एक्झाम्पलमध्ये रिअल RMVT हा सॅटिस्फाय झाला. शेवटी वाक्य लिहिणार आपण. या दोन कंडिशन चेक केल्या की तुमचा व्हेरीफाय होऊन जातो की हेन्स रोल्स थिअरम इज व्हेरीफाईड बिकॉज because FA is equal to FB.
पण पुढे जाऊन आपण हे पण आणखीन सोडवलंय ह्याच्यासाठी की अशा टाईपची एक्झाम्पल झाली की अजून जाऊन चेक करा की सी काय येतो, सच द्या की सी हा पॉईंट कोणता येतो, तर तोही आपण फाइंड आउट करू शकतो. सो इयर काय आलंय कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स. मग कॉस आणि साईनच्या सेम व्हॅल्यू कधी असतात, कुठल्या एक्स साठी कॉस आणि साईन सेम असतात, तर π/4 ना. 45 ला दोन्हींच्या व्हॅल्यू सेम आहेत ना. सो एक्स मस्ट बी काय असणार, काय असला पाहिजे, 45 असला पाहिजे. दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू π/4. म्हणजे एक्स बिलॉंग्स टू आधी तो त्याच्या काय की नाही ते पण चेक करायला लागेल. 0 to 2π, 0 to 2π म्हणजे 0 to 360, त्याच्यात π/4 येतं का, येतं 45 डिग्री ना. सो एक्स इज इक्वल टू π/4 विच इज बिलॉंग टू क्लोज इंटरवल 0 to 2π. म्हणजे हा सी जो आहे सी एक्झिस्ट होतो कसा, इन बिटवीन 0 to 2π. ते पण महत्वाचं आहे. त्या इंटरवलच्या बाहेर जर सी गेला तरी हा थिअरम सॅटिस्फाय झाला असं आपल्याला म्हणता येणार. सो हे सगळं अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आणि सी फाइंड आउट करायचं. सी काय आला इथे π/4, तो त्या इंटरवलमध्ये आहे ना, विदिन द इंटरवल आहे ना, चेक करायचं. देन वी कॅन से दॅट फॉर धिस फंक्शन अँड फॉर धिस इंटरवल रोल्स मीन व्हॅल्यू थिअरम्स इज व्हेरीफाईड. असं शेवटी वाक्य लिहायचं. काही ठिकाणी व्हेरीफाय होऊ होणार नाही असं म्हणून एफ ए इज इक्वल टू एफ बी, एफ ए नॉट इक्वल टू एफ बी ह्याच स्टेजला आलं तर पुढे चेक करायची गरज असते. पुढे सी वगैरे चेक करायची गरजच नाही. या स्टेजला जर डिफरंट आलं तर इथेच की रोल्स थिअरम व्हेरीफाय होत नाही इथे असं होणार आहे. पण ह्या एक्झाम्पलमध्ये हा थिअरम व्हेरीफाय झालेला आहे आणि सीची व्हॅल्यू पण आपण काढली विच इज विदिन द इंटरवल.